समता रस का पान करो, अनुभव रस का पान करो, शांत रहो सहज सदा ही शांत रहो. काय सांगितलं? समता रस का पान करो. कोण लिहिलं हे? पंडित रवींद्रजी माहिती आहेत, आत्मन नाव होतं असं म्हणायचे त्यांना. तर त्यांची कृती आहे. त्यांचं सगळं असं अध्यात्मपूर्ण असायचं, सांगणं करणं, त्यांचं स्वतःचं चिंतन. तर त्यांनी समतेविषयी जे अनुभवलं ते सगळं या 16 कडव्यांमध्ये सांगितलेत. आणि त्याच्यातून सगळ्या कडव्यांना समता सांगायची आहे त्यांना. म्हणजे एक एक अनुभव असे आहेत की ते प्रत्येक स्टँजातून आपल्याला आपल्या स्वभावापर्यंत नेणार आहेत. म्हणून काय सांगितलं पहिल्यांदा? समता रसाचं पान करा. म्हणजे समता रस कुठं आहे? आपल्या स्वभावामध्ये आहे. मग तो स्वभावच समतेने भरलेला आहे. समता म्हणजे समानता, एक भेदभाव नसणं, एक विषमता नसणं, समभाव. तर सांगतात की समता स्वभावामध्ये आहे, त्याला जाणलं असताना त्याचा रस पिला असं म्हणलं गेलं. समता रस का पान करो, अनुभव रस का पान करो. मग तो अनुभव घ्या, त्याचा रसास्वाद प्राशन करा. म्हणजेच काय? अनुभूती घ्या. समता रस का पान करो, अनुभव रस का पान करो, शांत रहो सहज सदा ही शांत रहो. म्हणजे जो स्वभावाला जाणतो तो शांत राहतो, सदैव सदा शांतच आहे. म्हणजे स्वभावात जसा आहे तसा तो जाणणार, त्यामुळं शांततेचा अनुभव सहज होतो. पुढं म्हणलंय का तुम्ही? ते म्हणा. 2 लाईन सगळेजण म्हणा की. नाही एक एक म्हणा. ते नाही पहिलं म्हणा. समता रस का पान करो, अचिंत्य. अनुभव रस का पान करो, शांत रहो सहज सदा ही शांत रहो. सांगा अर्थ काय? संदेश घ्या. असंच आहे सगळं, स्वभावाचं जसं आहे तसंच लावायचं, काय नाही. जसं आहे तसा अर्थ सांगा. समता रसाचं प्राशन करा, अनुभवाचं पान करा, म्हणजेच अनुभव घ्या. शांत राहा म्हणजेच कुठलीही परिस्थिती येऊ दे त्याच्यामध्ये तुम्हाला शांतीचा अनुभव होईल, जो स्वतःचा अनुभव घेईल. म्हणजे प्रतिकूलता तर प्रत्येकाला आहे, कोणाला नाही आहे संसारामध्ये. एकाचा जन्म झाला तर मरण आहेच कोणाचं ना कोणाचं, संयोग झाला तर वियोग आहे, धन लाभ झाला तर हानी आहे. कुठला नाही आहे कोणाला संकट. काय म्हणलं अचिंत्य? कोणावर संकट तर येतेच. आपल्यावर काय संकट आहे सांग? हाताला दुखायला लागलंय, ॲक्सिडेंट झाला, हे संकट आहे. मग संकट आपल्यावरच आलं का? हे सगळेजण सुखी आहेत आणि मीच एकटा दुःखी आहे असं वाटतं का नाही? कसं? म्हणजे त्यांना वेगळ्या प्रकारचं संकट आहे, तुला वेगळ्या प्रकारचं संकट आहे. आपल्याला वाटतं माझं संकट फार मोठं. तर त्या संकटाला फेस कसं करायचं ह्याच्यासाठी सांगतायत की समतेचा अनुभव करा. मी असं जाणलं का तिथं जेव्हा झालं तुझं की मी तर शरीर नाही आहे, मी जीव आहे, मला जीवाला कुठं काय झालं असं वाटलं का तिथं? नाही वाटलं का? घरी आल्यावर तसं वाटलं का? नमस्कार मंत्र होय. मग आठवलं की भैया छान, चांगलं म्हणलं की. मग सावधानता तर आली की चांगली गोष्ट आहे. म्हणून घरी यायचं नाही, तिथंच सगळ्या कर्मांची निर्जरा झाली असती आपल्या, छान एकदम मस्त झालो असतो. घरी आलं की मोही होतो आपण. मग असं त्या प्रतिकूलतेला फेस करायची शक्ती कशी येते? तर जेव्हा स्वभावाला जाणतो त्यावेळेस येते. म्हणून आता कर, जाऊ दे तेव्हा नाही केला ना तर ज्याचा ॲक्सिडेंट झाला तो मी नाही आहे आणि माझा कधीही ॲक्सिडेंट होऊ शकत नाही. कारण जीवाला काय होते कधी? जेव्हा त्या मुनिराजांवर उपसर्ग झाला अनेरी, माहिती आहे का तुला? मुनींवर उपसर्ग म्हणजे मुनींना कोण त्रास देतं. काय करतं त्रास देतं म्हणजे?
सांग, स्टोरी माहिती आहे का कुठली? कुठल्या मुनींना कोण काय त्रास दिलं माहिती आहे? असं डोक्यावर जळती शेगडी ठेवली. शेगडी कळते का काय? म्हणजे शेगडी ठेवली म्हणजे काय भैया? कोळशाची शेगडी असते की नाही, अशी ती फुललेली शेगडी दिसतो माहिती आहे ना? तर तशी शेगडी डोक्यावर ठेवली त्या मुनींच्या. मग काय झालं असेल? पोळते का नाही पोळत? मग काय झालं असेल त्या मुनींचं? ते ध्यानाला उभारले होते आणि त्यांच्या डोक्यावर अशी शेगडी ठेवली, तरी पण त्यांना राग नाही आला, कोणाबद्दल क्रोध नाही आला. आपल्याला काय झालं रे? चिडला का नाही मित्रावरती? कसं चालवतं रे गाडी, मला असंच केला त्रास तू म्हणून. चिडला असतं तर ते नेलाच नसता घरी, तुला आणला नसता. नाही ना? म्हणजे जेव्हा आपल्याला त्रास होतो तेव्हा आपण लगेच दुसऱ्याकडे बघतो की कोणामुळं त्रास झाला, आणि मग त्याच्याबद्दल द्वेष. म्हणून म्हणलं काय, त्या मुनींना द्वेष झाला नाही कोणाबद्दल. त्या माणसाने येऊन डोक्यावर ठेवली होती ना, ज्या माणसाने, तो समोरच उभारला होता, पण त्याच्याबद्दल त्यांना रागच आला नाही. असं कसं काय मुनिराज शांत राहू शकतात? मग आपल्याला येतं का नाही शांत राहायला? आपण पण शांत राहायला पाहिजे. येतं आपल्याला, आपल्यात पण ती कला आहे. म्हणून सांगतायत की ज्याला आपला स्वभाव समजला तो सगळ्या परिस्थितीमध्ये शांत राहू शकतो. आणि त्या शांततेनेच त्या सगळ्या प्रतिकूलतेचा अंत होतो. मम्मी मारते की नाही तुला? नाही मारत. खरं खरं सांग, खोटं सांग ना. असं केल्यावर जास्त होणार नाही का? काय म्हणजे आपण शांत राहतोय, सगळं दिसतंय, असं करतोय, शांतच राहायचं. विरोध केल्याने किती शांत नाही होतं? नाही, म्हणजे उलट विरोध करणं दडपूक असतं जास्त. म्हणजे आपल्याला वाटते की आपण त्याला अपोज केलं, विरोध केलं तर ते बदलेल समोरचा. किती बदलणार? शांत राहतो तोच जास्त सहनशील, त्याची शक्ती वाढते. आणि उलट शांततेने परिवर्तन होतं समोरच्यात. सांगून ओरडून बदलवून नाही होत परिवर्तन. जसं पार्श्वनाथ काय केले हो, 10 भवापर्यंत शांत होते ना. कमठाने अनेक भवात उपसर्ग केला, कधी सोडलं होतं? प्रत्येक भवात विरोध केला, पण तरी पार्श्वनाथ शांत होते. त्याचा परिणाम काय झाला? शेवटच्या भवामध्ये त्यांना जेव्हा केवळ ज्ञान झालं तेव्हा याला सम्यक दर्शन झालं. कोणाला? कमठाला. मग किती म्हणून त्याला बदलवण्याचा प्रयत्न केला त्यांनी तर प्रत्येक वेळी माघार घेतली, प्रत्येक वेळी त्यांना क्षमा मागितली कमठाच्या जीवाला, आणि त्याचं फळस्वरूप आज त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. म्हणजे आपल्या ओरडण्याने कधीच समोरचा बदलत नसतो, आपल्या विरोधाने कधीच बदलत नसतो. त्यामुळे दुसऱ्याला बदलवायचंच नाही आहे. आणि म्हणून ज्याला स्वभाव समजला तर तो स्वयं शांततेचा अनुभव करू शकतो, आणि त्याच्यात आहे शांती, ह्याचा आपल्याला निर्णय होत नाही. म्हणून पुढं म्हणा पहिलं. नहीं अशांति का कुछ कारण, ज्ञान दृष्टि से देखो. म्हणा चिंत्य. पर लक्ष्य करे रे मूर्ख, तेरे से सब भिन्न हो. एवढं सुंदर आहे ना हे. इतक्या वेळा म्हणलं असेल मी, ध्यानामध्ये घेतलं असेल एवढ्या वेळा, फार छान अनुभव येतो. माझ्या अशांतीचं कारण काय आहे दादा? अशांत आहे का नाही आहे तुम्ही? असं वाटलं नाही मला, शांतच वाटतंय, पण तरी सुद्धा अशांती अंतरंगात असते. अशांती आहे का नाही तुम्हाला? शांतच आहे. बेस्ट. म्हणजे अशांती अंतरंगात असते हो. काय झालं आज? गिऱ्हाईक झालं नाही, आज काहीतरी लॉस झाला, आज काहीतरी नको ते काम झालं, हे असं काहीतरी अशांती अंतरंगात असते. असं व्हायला पाहिजे होतं. हे अशांती अंतरंगात असती ती का असती? का असती? का? त्याचं कारण काय? तेच ना. मग ते येत आहे मनात का बरं? ती अशांती काय येते मनामध्ये? त्याचं कारण काय? म्हणजे सांगितलं ना, म्हणून प्रत्येकाच्या मुळापर्यंत जावा आणि त्या मुळाला काढा, तर ते फळ बदलणार तुमचं. तुम्ही फळाला बदलायला जाऊन उपयोग नाही आहे. तुम्हाला दिसतंय वरती रंग काळा झाला आहे, पण मागून जर ते ओरिजिन वेगळं असेल, काय ते फळ सडायला लागलं वरनं, तुम्ही वर दिसायला लागलं काळं डाग म्हणून तुम्ही काढत राहिला, तर आतमध्ये कीड असेल तर ते काळं होतच राहणार जोपर्यंत ते आतून स्वच्छ होणार नाही तोपर्यंत. मग तसं आपल्याला अशांती होते, त्याचं कारण काय आहे?
आपल्या कमजोरी. बरं, पराला आपलं समजतो. अजून आपण स्वतःची कमजोरी. कमजोरी. अजून अचिंत्य. अशांती का? माझं कोण ऐकत नाहीत, असं का? उलट झालं. हा? अनेरी, शांत आहेस का? शांत आहेस? शांत आहे. अरे वा, तू दादांच्या बाजूला बस. हा? का अशांती भाभीजी? शैलेश भैया, अशांती का? स्वभावापासून दूर राहिलं की असं. हो की, शास्त्रातलं कारण सांगू नका मला, याच्यातलं सांगा तुमच्या आयुष्यातलं. का अशांती आपल्याला? मूळ शोधलंय का आपण त्याला? कधी मुळापर्यंत जावा. मला एखाद्याचं पराशी एकत्व करलं की अशांतीच होणार आहे. म्हणजे त्याचं पण कारण काय? इच्छा. पराशी एकत्व करण्याचं पण कारण काय? त्याचं पण मूळ आहे इच्छा. अज्ञान. तेच लिहिलंय ना त्यांनी. नहीं अशांती का कुछ कारण ज्ञान दृष्टी से देख. जेव्हा तू ज्ञान दृष्टीने पाहशील तर कधीच अशांती होणार नाही तुला. आणि म्हणजेच अशांती होतीये म्हणजे काय झालंय? अज्ञान आहे. मग अज्ञानानेच म्हणतोय ना, तिथे लगेच ज्ञान दृष्टीने बघितलं शांती मिळते. मिळायला पाहिजे. तेच मिळते. मग तेच कारण आहे, तेच सांगतायत की म्हणून तर अशांती आहे तर समजून घ्या तुम्ही अज्ञानाने प्रवृत्ती करताय. मग ह्या शरीराला मी मानतोय हेच अशांतीचं कारण आहे, हेच अज्ञान आहे. म्हणून त्रास होतोय. काय म्हटले अचिंत्य? त्रास होतोय ना? का होतोय? दुखतंय. का दुखतंय? कारण हे शरीर म्हणजे मी, हे अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानाने अशांती आहे. मग जोपर्यंत अज्ञान राहणार, जोपर्यंत मोह राहणार, तोपर्यंत अशांती राहणार. लिही. काय सांगितलंय? काय लिहिलंच नाही. हां, म्हणजे मूळ काय आहे हे शोधा. प्रत्येकाचं आकुलतेचं मूळ काय आहे, मोहाचं मूळ काय आहे, सगळ्याचं मूळ अज्ञान आहे हे सांगतायत. तुम्ही ज्ञान करून घ्या तर सगळी अशांती नष्ट होणार आहे, सगळा त्रास संपणार आहे. त्रास आहे का दादा? जीवनात त्रास आहे का नाही? त्रास नाही? त्रास झालाय का नाही कधी आपल्याला? असं कोणाला आपली हिस्ट्री विचारलं तर सगळे सांग आम्ही शून्यातनं वर आलो म्हणते. हां, म्हणजे काय केलं? थोडंसं त्याच्यामध्ये एक कर्तृत्व पडलेलं असतं बरं का, मी केलं किंवा असं. म्हणजे शेवटी एक झालं ही दृष्टी नसते. जे योग्यतेने जसं होणार होतं तसं झालं अशी दृष्टी असेल ना तर तो कर्तृत्व घ्यायला नाही जाणार. पण जिथं कर्तृत्व घ्यायला जातो तिथं पण अशांती आहे. तुम्हाला आज लेख लिहायचा आहे. काय? मी अशांत का? सगळ्या साईडनी विचार करा आणि लिहा. असं आम्ही एक पान लिहिलेत प्रत्येक वेळी आम्ही चिंतन जेव्हा केलं ना. मला आकुलता का होते, आकुलतेचं कारण काय. तसं आज तुम्हाला काय लिहायचं आहे? माझ्या अशांतीचं कारण काय. कधी कधी मी अशांत होतो ते बघा आणि मग त्याचं कारण काय आहे ते शोधा. म्हणजे आपल्याला आपली चूक समजते. आपण का अशांत होतोय आणि मग कसं शांत राहू शकतो. काय संदेश भैया? एक डायरी देणार आहे. शैलेश भैया, अचिंत्य लिहायचं आहे. लिहायला येत नाही मग सांगायचं नाही बरं का. काय लिहायचं आहे? हां, नाही आम्हाला माहीत नाही. डाव्या हाताने लिही. काय लिहायचं? मी अशांत का आहे, का अशांती होते मला, आणि कधी होते, कशी होते. जर असं सगळीकडनं विचार केला ना प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्याला आपलं गजब वाटेल की असल्या क्षुल्लक कारणासाठी मी अशांती केली आहे किंवा का केली. मग पुढच्या वेळी सावधानता येते. ह्याच्यासाठी लिहायचं. म्हणजे जे चिंतन करतो ना ते आपल्याला आपलं परीक्षण करण्यासाठी येतं. म्हणून तसं विचार करून बघा. म्हणा अजून एकदा. नाही, असं जर असं भावपूर्ण म्हणा, समजवून. सावकाश सावकाश. नहीं अशांति का कुछ कारण ज्ञान दृष्टि से देख अहो, क्यों पर लक्ष्य करे रे मूर्ख, तेरे से सब भिन्न अहो. लिहा. 3 कारण इथं सांगितली. काय सांगितलं? अशांतीचं पहिलं कारण अज्ञान. दुसरं कारण परलक्ष, पराकडं लक्ष देणं, त्याच्याकडे उपयोग घालवणं. पुढे ठेवलाय सकाळची वही, कालची वही. असू दे लिहा.
सगळे आपलेच. हिंदी मध्ये ते समजते. सगळे आपलेच आहेत, लिहा. म्हणजे नाही त्यासाठी नाही लिहायचं आहे, आपल्याला चिंतन लिहायचं आहे. चिंतन. हा, एक पान भरून अशांतीचं कारण आहे. क्या पेन पाहिजे का? आता लिहायला आता मी लिहून देणार नाहीये तुम्हाला लिहायचंय ते. तेवढं लहान पान चालायचं नाही बरं का मला. पान भरून म्हणजे मला मोठं पान भरून निबंध पाहिजे. आय फुलस्केप आहेत पाहिजे तुम्हाला. सगळी अशांती बाहेर पडेल तरी कमी पडेल का? अरे बापरे, लई शांत आहेत. चला, काय सांगितलं तर पहिलं अशांतीचं कारण आहे अज्ञान. संदेश भैया घ्या. देऊ का पेन? हे घ्या. पहिलं कारण. दादा देऊ का वही? पेन आहे. वही देऊ का? हे घ्या. सगळ्यांचं सगळ्याकडे आहे हो. तुमचं तुमच्याकडे घ्या. मोठं पान तुम्हाला. हा, काय सांगितलं? माझ्या अशांतीचे कारण काय असं शोधायचं आहे. चिंता देऊ का? त्याच्यात लिह मोबाईल मध्ये. चल, येतं टाईप करायला तुला, मला माहिती. मोबाईलच आहे सगळ्यात मोठं कारण, हे लिहायचं नाही. म्हणजे कोणामुळं होते हे नाही लिहायचंय बरं का आपल्याला, का होते हे लिहायचंय. नाही तर तुम्ही आपलं नाव लिहून ठेवाल 10-15 लिहून. कोणामुळं नाही लिहायचंय आपल्याला. उगीच मला कोणाचं तरी वैर करून बसाल. का होते अशांती हे काढायचंय. उदाहरण सांगा बघू. म्हणजे हे एक सांगितलं, अज्ञान एक कारण आहे. दुसरं कारण काय सांगितले? पराकडं लक्ष. अजून सांगा. जेव्हा मला अशांती होते, का होते तिथं अशांती? अपेक्षा. करेक्ट. पराची अपेक्षा करतो, पराकडून अपेक्षा करतो म्हणून अशांती होते. अजून असं शोधलं नाही आपण आजपर्यंत म्हणून मिळालं नाही उत्तर. शोधानं मिळतील. अजून लिहा ते. अपेक्षा एक कारण आहे. अपेक्षा का नाही करायची? का नाही करायची? अपेक्षा जिथं अपेक्षा करणार तिथं ते अपेक्षा करणारे केलेली कधी कधी अपेक्षा पूर्ण तरी होईल, पण अपेक्षा भंग झाल्यावरची अशांती. अपेक्षा भंग अपेक्षा आणि इच्छा काय फरक आहे? तेच आहे. अपेक्षा म्हणजेच इच्छा, असं काही वेगळं नाही आहे. फक्त अपेक्षा केलं की नियमाने तिथं दुःख भोगावं लागतं, कारण समोरचं आपल्या मनासारखं वागेलच असं नाही. आणि इच्छा ही स्वतःची राहू शकते, अपेक्षा पण दुसऱ्याकडनं करू शकतो. असं मनाविरुद्ध झाल्यावर कुठल्या ग्रंथात आला? नाही. सगळे इच्छा काय? अपेक्षा आणि इच्छा एकच. इच्छा स्वतः माझी इच्छा आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही दीक्षा घ्यावी. आणि मग अपेक्षा पण होणार ना. अपेक्षा पण तेच की. मग माझी अपेक्षा आहे दुसऱ्याच्या बाबतीत होते, इच्छा ही तुमची होती. तेच की, तेच झालं की. तेच म्हणायला लागले. माझी अपेक्षा आहे की तुम्ही धर्म मार्गाला लागावं, माझी इच्छा आहे की तुम्ही दीक्षा घ्यावी. म्हणजे सगळे कुठून बघतो तसं त्यानुसार. बरं ठीक आहे. काय सांगितलं? पहिलं कारण काय म्हणला? अज्ञान. दुसरं कारण पराकडं लक्ष देतो. अजून तिसरं अपेक्षा. तिसरं चौथं बरोबर, मनाच्या विरुद्ध झालं म्हणून अशांती होते. कोणी ऐकलं नाही. तेच ना, मनाच्या विरुद्ध झालं तेच की झालं. अजून तुम्हाला वही दिली नाही का? हा, दिली आहे ना. अजून अशांत व्हायला लागायला लागलं तुम्हाला. अशांतीचं कारण शोधायला अशांत व्हायला लागलं. शांततेने विचार करा, मिळते. सगळी अशांतीने मिळेल बाहेर आपल्याला. अशांतीचं कारण मोह आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा मोह कराल तर, मोह म्हणजे राग कराल, द्वेष कराल, एखाद्याशी प्रेम करणं सुद्धा अशांतीचं कारण आहे, एखाद्याशी द्वेष करणं सुद्धा अशांतीचं कारण आहे. म्हणजे कारण तिथं पण तुम्हाला काय राहणार हो विचार, मी एवढं चांगलं वागतोय तर तो का असं वागतोय, किंवा मग माझ्या परिणामांना का नाही समजून घेत,
हे सगळं अशांतीचं अपेक्षाच. असं झालं. म्हणजे मोह आला त्याच्यामध्ये पण एक. तर मोह आहे तिथं अशांती आहे. अजून लोभ मग एवढा. बरोबर आहे. लोभ म्हणजे हाव म्हणा. हाव आहे तिथं अशांती आहे. अजून अहम आहे, मान, आहे याच्यात समाधानी न राहणं. असंतुष्टता. लिहा की एवढे कारण मिळाले आपल्याला, बाण भरल तुमचा आताच. मग असंतुष्टता सुद्धा एक अशांतीचं कारण आहे. अजून काय म्हटले आता? मान कशाय करतो, क्रोध, मान, जो मान करतो तिथं पण अशांती आहे. मायाचारी करतो तिथं पण अशांती आहे. मान मध्ये अहंपणा. अहमपणा केला कसा अशांती सांगा? ख्यातीला, मान कशाय? प्रतिष्ठेमध्ये पण कोणी मला चांगलं म्हणलं तरी अशांती, नाही म्हणलं तरी अशांती. म्हणजे माझं लोकांनी प्रसिद्धी करावी, मला बहुमान द्यावा, आदर द्यावा. म्हणल्यावर कशाला वाटतं? अजून शांती अजून कशाला? अजून अजून पाहिजे. मग त्याच्यामध्ये संतुष्टता नाही आली, किंवा मान दिला तरी पण असा दिला तसा नाही दिला, काय पण अनेक कारण असते. तुम्हालाच माहिती माझ्यापेक्षा जास्त. म्हणजे मान कशा आहे तिथं पण अशांती आहे, मायाचार्य तिथं अशांती आहे. कसं मायाचारी आहे तिथं अशांती कशी? मग मायाचारीच अशांती. कसं सांग घे. तुम्ही धंदा करता म्हणजे मायाचारीच करत असता. म्हणजे अशांतीच आहे. कसं? माझ्या मुलाला दिलं बरं, मायाचार. किंवा माझं झालेलं दिसतंय का? झालेलं दिसतंय. म्हणजे लपवलं ना त्याच्यामध्ये. मायाचारी केली म्हणजे तुम्ही लपवलंय, फसवलंय, कपट केलंय. जावेच्या मुलाला आधी द्यायचं. होय, मग त्यांची अशांती. तुमची नाही तर त्यांची होणार, त्यांची नाही तर तुमची होणार. म्हणजे मायाचार करणार तर कोणाला तरी फसवणार, मग फसवण्यावर जीवाला शांती कुठली असणार आहे? हो, अशांतीच आहे. म्हणून कितीची वस्तू आणता कितीला विकता, कितीची आणता कितीला विकता. नाही, ती काय भयंकर माया आहे. मग काय? पहिल्यांदा स्वतःलाच फसवतो. म्हणून तिथं अशांती आहे हे सांगायचं. मला शांतीचा अनुभव नाहीये त्याच्यामध्ये. कळतं पण काय काय म्हणूनच ते सांगितलं, जे शक्य आहे ते करा, जे शक्य नाही त्याची श्रद्धा करा. की मला असं करायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. जी श्रद्धा नसेल ना तरी तरू शकतो त्यातून. बरं, अजून हे जे सगळे तुमचे नो कशा आहेत ना, कुठले 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 सांगा चिंत्य. नो कशा आहे कुठले रे माहिती आहे? हास्यरती, शोक आहे. हास्य, शोक. सांग. हास्य, अनेरी म्हण. रती, अरती, तुझा आवाज येईना. शोक, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद. सगळे हे अशांतीचे कारण आहे. हास्य म्हणलात ना तरी अशांती आहे. कसं? हसल्यावर अशांती असते का? आनंद असल्यावर अशांती कशी असते हो? हसणं हे अशांतीचं कारण कसं? कदाचित तुमचं हसू एखाद्याला कपट वाटेल, एखाद्याला दुसऱ्याच्या दुःखावर पण कधीतरी हसलो, हसलेलं ते पण तुमच्या अशांतीचं कारण ठरणार. आणि हसणं हे मुळात कशाय आहे, त्यामुळे ते नियमाने अशांतीच देणार तुम्हाला. मुनिराज काय हसत हसत वर जात नाहीत मोक्षाला, त्यामुळे ते हास्याला पण जिंकलंय त्यांनी. हास्याचा समोर प्रसंग आला तरी त्यांना हसू नाही येत. त्या क्षणाला तरी माणूस आनंदी असतोच की, हसतोय म्हणलं. तेच सांगते की समोर समजा कोणी विनोद केला, समोर कोणी, मुनिराज का नाही हसत? हसायचा काहीतरी प्रसंग झाला समोर समजा, तरी पण त्यांना का नाही हसू येत? असं आमच्या बाबतीत लय होतंय. आम्हा अशा गंभीर असते तर आम्ही आपलं हसत असतो, म्हणजे काहीतरी झालेलं असं असतं. होतं की प्रवचन ऐकताना लयच गंभीर असतो रे. म्हणजे तिथे हसायला आलं असं मला म्हणायला चान्स पाहिजे ना. तुम्ही आपलं बसता इकडं घरामध्ये आणि तेच समोशरण म्हणता, मी सांगणार कसं तुम्ही हसताय का नाही, मला कसं कळायचं? हे अशांतीचं कारण होतं माझ्या आज. तुम्ही तिथं बसून आला नाही म्हणून. काय भागीची असं आपण बसलो तर ते असे गोष्टी चालतात की
कुणाला तरी काहीतरी म्हणून हो की म्हणजे आता मी वक्ताय समजा तुम्ही हसला तरी अशांती नाही हसला तरी अशांती होईल मग आता कसं काय म्हणूनच सांगाले की असं अशांती आहे हास्य हे कारण अशांतीचं वक्ता पण त्या पद्धतीने पाहिजे आणि असं आहे श्रोता पण त्या बरोबर आहे पद्धतीचा पाहिजे म्हणून आपल्यामुळं कोणाला तरी अशांती होईल किंवा आपल्याला स्वतःला सुद्धा अशांती होईल असं ते कारण राहायचं का नाही राहायचं का हसतच राहायचं त्या हा हसायचं पण नाही गंभीरता पण नाही असं समता भाव असावा बास हे सांगायचं म्हणजे इनर्ट असावं हा बरोबर तुम्ही इथं बसा मी तिथं बसते नाही हास्याबद्दलचं काय समाधान नाही झालं ते सांगाले की आता म्हटलं ना म्हणून की तुम्ही हसला कुठल्या तरी गोष्टीला तुमचं हसू नॅचरल होतं पण समोरच्याला काय वाटलं समजा की हे माझ्यावर हसतायत त्याला वाटलं कपटाने हसतायत कुत्सित हसतायत माझी निंदा म्हणून हसतायत तर चेष्टा म्हणून हसतायत मग ते अनेक प्रकारचं हसू आहे ना ते पण अशांतीचं कारण आहे त्याच ज्याला वाईट वाटलं त्याला अशांती झाली तुम्हाला मी पण हसले. अशांतीचं कारण आहे कारण त्या समयात म्हणा नाही तर कालांतराने म्हणा आता तो तुमच्या वैरी झाला समजा आता काय झालं मी कायच नाही केलं तर का वैरी झालाय हसलात ना ऍक्च्युली ते तुम्हाला वाटतोय आनंद पण ते आनंद नाहीये ना हेच तर मिथ्या मान्यता आहे आपली बाहेर हसायसारखी काय कंडिशन नाही आहे ऍक्च्युली म्हणजे म्हणून म्हटलं स्वभाव नाही आहे ना ते सगळं दोष आहेत जे सिद्धांमध्ये नाही आहे ते आपल्यामध्ये नाही आहे म्हणजे आपलं स्वरूप नाही आहे ते नियमाने क्षणिक आहे म्हणा ते नियमाने विभाव आहे म्हणा नाहीतर मग त्यांनी सिद्धांना पण हसायला यायला पाहिजे आहे तसा प्रसंग बाहेर तर जे तरुणसार महाराजांनी चालू केलं होतं हसना पुण्य हसना असं चालू केलं तो संध्याकाळी त्याच्यावर म्हणजे असाच विषय हा निघाल्यानंतर विशुद्ध महाराजांनी सांगितलं हसना पाप है हसाना महापाप म्हणजे बरोबर आहे ना म्हणून तर हास्य हे खेदाचं कारण आहे म्हणून सांगितलं परत पुढं म्हणजे कोणाचं चिंतन कशा पद्धतीने त्या गोष्टीवर तुम्ही हास्यवत आहे कशाय आहे जर ती तर ते नियमाने दुःखालाच कारण आहे त्यामुळं हास्य हे सुखाला कारण नसून दुःखालाच कारण आहे तुमचं तुम्हीच बघा की एक दिवस तुम्ही एखाद्या गोष्टीला हसता तर दुसऱ्या दिवशी हसू येत नाही तिथे तुम्हाला का नाही येत एकच जोक तुम्ही 4 वेळा एका हसू येत नाही का नाही येत म्हणजे ते पुन्हा पुन्हा नंतर तुम्हाला तेच दुःखाचं कारण ठरतं म्हणजे तुम्ही चिंतन करा तुम्हाला मग परत का नाही आलं नंतर पण त्या टाइमचं तरी आवाज आहे नाही की तेच की नाही पण त्याला आनंद नाही म्हणायचं हे मला सांगायचंय हो आनंदाभास आहे तुम्हाला त्यातून आनंद येतं हे कारण परातून आनंद येण्यासारखं काही नाहीच आहे जे नॅचरल हसू आहे ते स्मित हास्य म्हणता भगवंतांच्या मुद्रेवर असते ते हसू वेगळे हसू नाही आहे ते तो आनंद एक प्रसन्नता आहे अंतरंगातून आणि आपण हसतो ते काय म्हणायचं एक हिणवल्यासारखं होतंय हा असं पण आहे म्हणजे त्यामुळे त्यातून कसा अर्थ काढणार चिंतन करा अजून हास्य हे दुःखाचं कारण का कसं बरं चला अशांती जाऊ दे पहिल्यांदा आपल्याला तर पाठ करायचे बरं का आपल्याला हे 16 असं आहे चिंतनाला घेऊन पाठ करण्यासारखे म्हणा अजून एकदा नहीं अशांति का कुछ कारण ज्ञान दृष्टि से देख हो क्यों पर लक्ष्य करे रे मूर्ख तेरे से सब भिन्न हो जर शांत राहायचं असेल तर परलक्ष सोडा ज्ञानदृष्टी अपनावा आणि स्वतःपासून सगळं भिन्न आहे हे जाणा तर तिथं शांतीने जगू शकणार मला जेव्हा अशांती होती त्याच्यामध्ये भय एक कारण आहे ज्याला भय आहे त्याला अशांती आहे ज्यांनी काहीतरी पाप केलंय त्याला अशांती आहे ज्यांनी काहीतरी लपवलंय गुप्त ठेवलंय त्याला अशांती आहे जसं म्हणलं समयसारमध्ये गाथा दिली त्यांनी एक की चोर असतो ना तर तो अचिंत्य चोर काय करतो तू पुढं बसायचं असतंय भैया
मला असं असं बघावं लागेल तुला. हां, चोर काय करतो सांग? चोर काय करतो? काय करतो? चोरी करतो. आणि मग सगळ्यांच्या मध्ये फिरताना चोरी केल्यावर कसं असणार त्याचे विचार? कोणाला माहित नाही बरं का त्याने चोरी केली आहे, पण त्याला काय वाटतंय? मी चोर आहे. काय एकाने सफरचंद उचललं रस्त्यावर पडलेलं बरं का. चोर हे भिकारी होता तो. आणि भिकारी बसला होता रस्त्यावर बाजूला आणि तिथून चाललेला एक मनुष्य होता की त्याला भूक लागली होती फार आणि त्याला दिसलं ते सफरचंद म्हणल्यावर त्याने ते उचललं, पण ते पडलं होतं शेणात. आणि मग ते उचलल्यावर आता पहिल्यांदा त्यांनी काय बघितलं? कोण बघतंय का बघितलं. हां, आणि बघितलं कोण? भिकाऱ्याने बघितलं. आणि ते असं आव्वा करायला लागला, तू काय असलं उचलतोय, एवढा मोठा सेठजी आणि तू शेणातलं. तर तो काय म्हणाला, नाही मी काही खाणार नाही आहे, मी धुवून टाकून देणार आहे म्हणला. काय केलं? ह्याला म्हणायचं मायाचली. म्हणजे खायचं नव्हतं, टाकायचं होतं तर उचलायचं कशाला, आणि मग टाकायचंच आहे तर धुवायचं कशाला. म्हणजे चोरी करणारा जीव जेव्हा जनपदामध्ये भ्रमण करतो तर गाथा अशी सांगितली त्याला सतत भय असतं अंतरंगामध्ये की कोणी मला पकडेल का, कोणी मला चोर आहे म्हणून ओळखेल का, हे भय असतं. त्यामुळं अशांती असते त्याला. आणि ज्यांनी केली नाही आहे चोरी तर तो निश्चिंत फिरतो सगळ्यांच्या मध्ये. हां, म्हणजे मी जर पाप केलं नाही आहे तर मला कशाचं भय. म्हणून पाप करणारा पण अशांत असतो, भय ज्याला आहे तो अशांत असतो. हास्यरती अरती, अरती ज्याला आहे, अरती म्हणजे काय? ह्याला अरती म्हणायचं भैया. आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही वाटत, एखादी गोष्ट आपल्याला सतत करू नाही वाटत, ह्याला म्हणायचं अरती. मग तुला काय सांगायचं माहिती का मला? अशा कर्मांचा उदय आपल्याला प्रत्येक समयाला चालू असतो आणि प्रत्येक जीवाला वेगळा वेगळा उदय असतो. आपल्याला त्या उदयामध्ये झिंकावं लागतं माहिती आहे का. आपण जर त्या उदयानुसार वागलो, तुला शोकचा उदय आला, मला सारखं असंच होतंय तसंच होतंय असा पण शोक केला. अरती म्हणजे मला हेच नाही आवडत, तिकडं नाही जायचं, इथं नाही बघायचं, ह्याची नाही बोलायचं, ह्याला अरती म्हणायचं. जर त्या कर्मांचा उदय चालू आहे आणि आपण तसंच वागलं ना, पुन्हा तशीच उदय येणार, पुन्हा तसेच कर्मांचे बंद होणार. म्हणजे आपण कसं राहणार? ह्याला म्हणते डिप्रेशन. मग नंतर आपण असं डिप्रेशनमध्ये जातो की कोणाशी आपल्याला बोलायला आवडणार नाही, असं एका ठिकाणी कोपऱ्यात पडून राहणार आपण, असं उदय येतो. मग चालतंय का तुला तसं? आज तू मित्रांमध्ये खेळतो, मजा येते का नाही तुला? मग आपल्याला असं आवडेल का? हे कालांतराने असं रूप होतं. आपण एकटं जर बसलो, आपण कोणाशी बोललो नाही, आपल्याला कशामध्ये रुची नाही वाटली, हे अरती कर्म असतं. मग ते जोर करत जातं आपल्यावर. म्हणून म्हटलं की कुठल्या कर्मांवर सगळ्यांवर विजय मिळवायचा. आज अम्मांवर कसली कंडिशन आहे माहिती आहे? तू बघितलंय का अम्मांना? त्यांचा पाय दुखतोय, त्यांना त्रास होतोय, मग ते असं म्हणत बसत नाहीत मला किती दुखतोय, मला त्रास होतोय, कधीच म्हणत नाहीत. अनेरी म्हणती का तू मला दुखायला लागलं, किती दुखतंय किती दुखतंय, असं म्हणलं ना अजून दुखणार. म्हणून काय म्हणायचं तेव्हा? जे दुखतंय ना त्याला मी जाणतो, असं म्हणतात माताजी. आणि मग त्यांचं दुखणं कमी होतं. आपण त्याच्या मागच बसतो की नाही सारखं, हे दुखालं, किंवा मग त्याच्यामध्ये शोक करणं, अरती करणं, काय म्हणायचं, द्वेष करणं, हे असले प्रकार आपण करतो. म्हणून पुन्हा तशाच उदयामध्ये जातो. आणि मग त्याला आता रूपाने निर्जरा करत तर भविष्य सगळं सुधारलं आपलं. कधी भविष्यामध्ये असे उदय येणार नाहीत, कधी त्रास होणार नाहीत, कधी ते कर्म तुम्हाला काय म्हणायचं तुमच्या स्वभावापासून च्युत करणार नाहीत, तुम्हाला शांतीचा अनुभव देणार. म्हणून म्हटलं आपल्याला जिंकायची कला शिकायची. काय म्हटलं मी? एकटं बसणं किंवा कुठल्या गोष्टीमध्ये रुची न करणं हे चांगलं लक्षण नाही. त्याच्याने काय होणार? तुला पुढं डिप्रेशन येतं. मग असं एक मनुष्य बघितला मी, तो आता फक्त एकटा बसतो खोलीमध्ये. खूप मोठा मनुष्य आहे पण कोणाच्यामध्ये मिसळत नाही. एकटा म्हणजे एकटा राहतो तो. त्याला फक्त जेवायचं खायचं ताट दिलं जात आहे बास. त्या खोलीमध्ये तो एकटा राहतो. असं राहायचं का आपल्याला? त्याला कोणाशी बोलायला आवडत नाही आणि तो कोणाशी बोलायला जात नाही. मग काय लाईफ राहिलं? न धर्म राहिला, न संसार राहिलं, न काहीच नाही राहिलं. मग असले उदय येऊ देत का आपल्याला? मग काय करायचं? उद्यापासून त्या खोलीत राहायचं नाही, या खोलीत राहा माझ्याबरोबर. म्हणजे बोलत राहायचं रे, बोलायचं, काय सगळ्या गोष्टीमध्ये रुची घ्यायचं. हे काय केलंय शिकव मला, हे मला खायला दे, हे मला सांग, असं तू सगळ्यात रुची दाखव ना. किंवा मला शिकव धर्मातलं काहीतरी, एखादी गोष्ट सांग.
असं तू म्हण तर त्यातून तू उलट जिंकलास त्या कर्मांना. आपण त्या कर्मांचे उदय येत तसं त्रस्त होत राहिलो तर उलट आपल्याला अजून उदय येत राहणार, अजून त्रास होणार मग. म्हणून आपण स्वतः हा पुरुषार्थ करायचा त्याच्यातून, बरं का. आणि समोर उदाहरण बघायचं अनेकांचे. हॉस्पिटलमध्ये कधी बघितलंयस का कोणाला? आज गेला होतास की बघितलास का तिथं पेशंट कसे असतात, काय करतात रे? आनंदी असतात का? मग प्रत्येक पेशंटला दुःख आहे, वेगळं वेगळं दुःख आहे. मग आम्हाला एकदा काय सांगितलं की बर्न डिपार्टमेंटला गेलो होतो आम्ही. भयंकर परिस्थिती असती, म्हणजे जळलेलं असतं ना एकेकांचं शरीर, तर त्यांना इतक्या वेदना असतात, इतक्या पीडा असतात. मग त्यासाठी एक मुलीचं एका उदाहरण सांगितलं बरं का. ती मुलगी असती आणि तिने आपल्या वडिलांकडे हट्ट केला की मला गॉगल पाहिजे आणि एकदम ब्रँडेड गॉगल पाहिजे. काय तर त्याची किंमत असते 35,000 रुपये. मग वडील एकदम धनाढ्य असतात, त्यांना काही शक्य नाही असं नव्हतं, पण मुलीने मागितलं आणि मी दिलं तर चुकीचं आहे, आणि त्या असल्या गोष्टीचा हट्ट करणं तर खूप चुकीचं आहे. हे वडिलांना माहिती आहे, तिला शिकवायचं होतं. पण वडिलांनी नकार दिला असता तर तिला राग आला असता, ती द्वेष केली असती वडिलांचं, मला काय देतच नाही, माझ्या मनाच्या विरुद्ध करतात. मग हे त्यांना तिला समजावून सोडवायचं होतं. म्हणून त्यांनी त्याच्या मित्राला विचारलं वडिलांनी की मला असं कंडिशन आहे, मला तिला द्यायचं नाही आहे असं नाही आहे, पण असले हट्ट पुन्हा वाढणार, मग तिला मला ह्याच्यातून शहाणं बनवायचं आहे, मग काय करू? मग त्या मित्रांनी सांगितलं मी करतो, तू काय करू नकोस. मग त्यांनी काय केलं, तो घरी आला आणि तिला म्हणाला तुला गॉगल घ्यायचं आहे ना, चल म्हणला, मी चाललो तिकडं बाजारामध्ये, तुला घेऊन जातो. ती म्हणती नाही, मला वडिलांनीच घेऊन द्यायला पाहिजे, तुम्ही का घेऊन देताय? मग तो म्हणतो नाही, माझ्या ओळखीचा आहे आणि मी त्या साईडलाच चाललो आहे म्हणून मी तुला देतो, चल. मग ती तयार झाली, आनंद झाला आपल्याला मिळणार म्हटल्यावर. ते गाडीत बसून निघाले. तर जाताना सबक द्यायचा होता ना तिला, तर त्यांनी काय केलं, म्हटलं थांब, हे हॉस्पिटलमध्ये लागतंय, मला तिथे एका पेशंटना भेटून जायचं आहे. मग जाऊन या म्हणली ती. नाही म्हणली तू पण चल. तो म्हणालो, ते वडील काका म्हणाले की तू पण चल, आणि त्यांनी तिला घेऊन गेलं, पर्पजफुली नेलं. आणि ते होतं बर्न डिपार्टमेंट होतं हॉस्पिटलमधलं. आणि तिथं नेल्यावर मुद्दाम जाताना प्रत्येक पेशंट दिसावा असं समोरून नेलं त्यांनी तिला. आणि काय झालं, एकेका पेशंटकडे बघितल्यावर घाबरली ती. कोणी 10% जळलेलं, कोणी 25%, कोणी 50%, कोणी 80% जळलेले अशी तिला दिसल्यावर घाबरली एकदम ती. आणि मग एका मनुष्याचं समोर नेऊन उभा केलं की ज्यांना हे भेटायला म्हणून गेले होते, ॲक्च्युली काय काम नव्हतं त्यांचं. आणि त्यांनी तिला, ते काका त्या पेशंटशी बोलत होते आणि त्यांचे फक्त डोळे उघडे होते, बाकी सगळं त्यांचं अंग बँडेजने झाकलेलं होतं. मग ती बघितल्यावर घाबरली अक्षरशः पूर्ण आणि म्हणाली की हे काय असं, काय झालं आहे त्यांना. मग सांगितलं त्या अंकलने की ह्यांचं पूर्ण शरीर जळालं आहे, पण त्यांचे डोळे चांगले आहेत. मग ते आज काय मागतायत देवाला, देवा मला डोळे चांगले ठेव, माझं शरीर चांगलं ठेव, मला दुसरं काही नको. आणि तू काय मागतेयस? गॉगल. मग त्यावेळेस तिला असं विचारलं की आपलं तर सगळं शरीर चांगलं दिलं देवानी आणि आपल्याला सगळे अवयव चांगले आहेत आणि आपण कशासाठी हट्ट करतोय आणि कसला हट्ट आहे हा. आणि मग त्या सगळ्या पेशंटकडे बघून ती सावध झाली आणि तिने तो सगळा हट्ट सोडून दिला. म्हणजे असं आपल्या ज्ञानातून सुटायला पाहिजे, आपल्याला स्वीकार होऊन सुटायला पाहिजे, तर ते कायमचं झालं. नाहीतर कोणी नाही दिलं म्हणून जर तुम्ही सोडलं तर ते काय सुटणार नाही, पुन्हा तो हट्ट होणारच. म्हणून सांगितलं अशांतीचं कारण काय, हट्ट. काय कुठल्याही गोष्टीचा हट्ट केला तर तो अशांतीचं कारण असतं. म्हणून सांगितलं, म्हण आता न बघता, नहीं अशांति का कुछ कारण ज्ञान हो न बघता देख 4 वेळा म्हटलं की क्यों पर लक्ष्य करे रे मूर्ख तेरे से सब भिन्न अहो. म्हणून अनुभवा, मी असा अशांत नाही, मी शांत आहे. सांग. जाना मी जीव आहे, राग द्वेष याने रहित,
समता स्वभावी आहे, शांत स्वरूपी आहे, शांत स्वरूपोहम,